हाय मैत्रिणींनो, उपासाचा छान पदार्थ बनवत आहोत. तर मी त्यासाठी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. एकास 4 प्रमाण आहे. म्हणजे जर अर्धी वाटी साबुदाणा असेल तर 2 वाटी भगर. जर तुमच्याकडे जास्त मेंबर्स असतील तर तुम्ही 1 वाटी साबुदाणा आणि 4 वाटी भगर घेऊ शकताय. तर आपण आता कढई ठेवलेली आहे, यात अर्धी वाटी साबुदाणा भाजून घेणार आहे. साबुदाणा 3-4 मिनिट छान परतवून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. तो लाल झाला पाहिजे इतपत आपल्याला तो भाजायचा आहे. अजिबात काढायची गडबड घाई करायची नाही. झाला आहे थोडं लालसर, बघू शकताय. आता आपण काढून घेऊया, गार करत ठेवूया. 2 वाट्या भगर घेणार आहोत, कारण अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतला आहे. जर तुम्ही 1 वाटी साबुदाणा घेतला तर तुम्ही 4 वाटी भगर घ्या. मी अजून 1 वाटी टाकत आहे. भगरही आपल्याला खूप छान कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आहे. आता भगर थोडी लालसर व्हायला लागलेली आहे, छान दिसते. आणि जेव्हा पण आपण भगर भाजतो तेव्हा तिचा सुगंध येत असतो खूप छान. तुम्हाला जाणवेलच, खूप सुंदर सुगंध असतो तो. थोडीशी फुलली आहे भगर आणि भाजली गेली आहे. काढून घेऊया. कलर बदललाय बघा. आपण गार करत ठेवली आहे भगर सुद्धा. आता हे दोनही जिन्नस बिलकुल गार झालेत. आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया, पीठ करूया. याप्रमाणे मिक्सरमध्ये बारीक केलंय, हेही करून घेऊया बारीक. आता आपलं एवढं हे पीठ तयार झालेलं आहे. खूप छान दिसतंय बघा. भगर भाजली होती ना, म्हणून खूप छान दिसतंय. आणि जर आपण भगर भाजली नाही किंवा साबुदाणा भाजला नाही तर ते अगदी पांढरं स्वच्छ पीठ होतं. तसं आपल्याला नको आहे. तर हे आपलं पीठ खूप छान झालं आहे. यात मी 4 मिरच्या घेतलेल्या आहे. तिखट तुमच्या स्वादानुसार तुम्ही वापरा. आपण जिऱ्यासोबत याची पेस्ट करून घेणार आहोत. थोडं जिरं घालणार आहोत यात मिक्सरमध्ये आणि पेस्ट करणार आहोत. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जेव्हा साबुदाणा भाजता तेव्हासुद्धा जिरं त्यात टाकून भाजून त्यासोबत पिठासोबत जरी जिरं दळलं तरीही चालेल. पण कोणी खातं कोणी नाही खात उपवासात जिरं, म्हणून मी हे सेपरेटच ठेवलं आहे. चटणी पेस्ट रेडी आहे ही आपली जिरं आणि मिरचीची. आता बाउलमध्ये आपण करूया. आता हे जे आपलं मिक्स पीठ आहे ते मी 4 चमचे घेत आहे. यात 1 2 3 आणि 4. तरीही एवढं आहे. बरेच झालं आहे आपलं. पेस्ट टाकून घेणार आहोत आता ही आपण. सेंदव मीठ टाकून घेऊया. थोडं अजून टाकू, अर्धा चमचा. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. मी 1.5 चमचा टाकलेला आहे. आता हा बटाटा घेतला आहे धुवून एक. त्याचे साल काढून यात किसून घेऊया आपण. साल काढून घेतलाय आता किसून. हा 1 पूर्ण बटाटा यात मी टाकणार आहे. बटाटा किसून घेतलेला आहे. यात पाणी गरम करत ठेवलंय. आता खूप गरम नाही करायचंय आपल्याला, कोमटच घ्यायचंय. तर हे पाणी कोमट आहे, जे मी हळूहळू टाकत आहे, एकदम टाकायचं नाहीये. हळूहळू मिक्स करायचं आहे. थोडं पाणी आपल्याला अजून लागणार आहे. हे सगळे एकत्र झाले त्याच्यात जिन्नस जितके पण आपण घेतले होते. आता व्यवस्थित आपण बॅटर तयार करणार आहोत. 1 कप पाणी टाकलं आहे आतापर्यंत मोठा. तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यात लाल तिखटही घालू शकता, तोही छान लागतं. मिरचीऐवजी लाल तिखट घालू शकता. मिरची आणि लाल तिखट दोन्ही घालू शकताय. याप्रमाणे झालं आहे, पण अजूनही ते पातळ नाही, असं पडलं पाहिजे.
तर आपण अजून पाणी घेणार आहोत. हे कोमटच पाणी आहे, गार पाणीही घालू शकतात असं काही नाही, पण मी बऱ्यापैकी सगळ्या पदार्थांमध्ये गरम पाणी टाकत असते. झालेलं आहे, पण थोडंसं अजून टाकू आपण, थोडंसं. आता व्यवस्थित आहे आपलं बॅटर. लिक्विड तयार करून घेणार आहोत. हे पाणी आहेच माझ्याकडे उरलेलं, तर ते मी टाकत आहे वाटीत. आणि हे मीठ आहे सेंदव आपलं, ते टाकून घेणार आहोत यात. हे मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही साधं मीठही वापरू शकता, जर तुम्हाला जे आवडेल ते मीठ तुम्ही वापरा. उपवासाचा पदार्थ आहे म्हणून मी हे वापरत आहे. हे जे मिठाचं पाणी आहे आपण का तयार केलं आहे, तर आपले जे डोसे आपण बनवणार आहोत आता, ते चिकटायला नको आहेत म्हणून हे मिठाचा पाण्याचा वापर करत आहोत. तर हे आपला तवा गरम केलेला आहे आता, आणि आपण यावर डोसे टाकणार आहोत. आपला तवा आता गरम झाला आहे आणि हे पाणी जे आहे मिठाचं ते शिंपून घेणार आहे. त्यावर पाणी टाकलेलं आहे, शिंपलेलं आहे पाणी. थोडंसं तेल टाकून घेऊया. आता हे बॅटर टाकून घेऊया. तेल टाकून घेऊया थोडं. झाकण ठेवून देऊया आपण यावर. झाकण आपण तोपर्यंत ठेवणार आहोत जोपर्यंत याचा रंग थोडा बदलत नाही. नंतर आपण झाकण काढून घेऊ. आपण बघू शकता थोडासा कलर चेंज होतोय, कलर बदलत आहे. आपण झाकण काढून घेऊया. कलर बदललेला आहे, बघू शकताय. झाकण काढल्यानंतर आपल्याला फ्लिप करायचं नाही, म्हणजे आपल्याला उलटं करायचं नाही त्याला लगेच. तर खालची बाजू आपल्याला पूर्णपणे शेकू द्यायची आहे, ब्राऊन अशी गोल्डन ब्राऊन, आणि मगच आपण त्याला उलटं करणार आहोत. झाकण आपण याकरता ठेवलं आहे की वरचं शिजलं पाहिजे आणि आतूनही व्यवस्थित शिजलं पाहिजे, कारण आपण त्यात बटाटा घातला आहे. आपण आता खालून चेक करूया. थोडंसं झालेलं आहे, अजून एक मिनिट आपण राहू देऊया. तर बऱ्यापैकी झालं आहे. आपण आता त्याला उलटं करून घेऊ. अजिबात चिकटलेले नाही आहे बघा. मिठाच्या पाण्याचा वापर केला ना तर चिकटतच नाही. उलटून घेतलेलं आहे. तेल टाकून घेऊ थोडं. आपले हे उपवासाचे डोसे बिलकुल तयार आहेत. खूपच सुंदर कलर आला आहे. दोघी साईडनी क्रिस्पी छान भाजले गेलेले आहेत. तर आता तुम्ही हे सर्व करू शकताय लिंबाच्या लोणच्याबरोबर, शेंगदाण्याच्या आमटीबरोबर, शेंगदाण्याच्या झटपट चटणीबरोबर. आता मी सर्व केले हे लिंबाच्या लोणच्याबरोबर. तर शेंगदाण्याची जी झटपट चटणी आहे तीही आपण लगेचच बघणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा. मला खात्री आहे तुम्हाला आवडलेली आहे. तर आता आपण बॅटरमध्ये थोडं 1 चमचा तिखट टाकून घेतला आहे त्याच बॅटरमध्ये, आणि त्याचेही त्याप्रमाणेच डोसे बनवलेले आहे. हे खूप सुंदर लागतात, तुम्हीही जरूर बनवा. दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते टेस्टी लागतात, छान लागतात. आता आपला हाही डोसा बिलकुल तयार आहे आणि खरपूस भाजला गेला आहे. बघू शकताय, कलर तुम्हाला कळतच असेल, दिसतच असेल. तर आता आपण चटणी बनवणार आहोत. 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे मी, आणि मध्ये थोडंसं गोल करून घेतलेलं आहे चमचानेच.
आवडीनुसार लाल तिखट टाक, मीठ टाकलं यात, तेल टाकूया थोडं आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत. तर आपली ही झटपट चटणी बिलकुल तयार आहे खाण्यासाठी. या पद्धतीने आपली ही चटणी रेडी आहे. तिखटाचा डोसा आणि ही एक रेसिपी आपली